अमरावतीत नाल्यातून येत होता आवाज. गवताला हात लावताच असं काही दिसलं की एकच खडबड. महिला हादरल्या. भयंकर प्रकार. सकाळची वेळ होती. वातावरण अगदी शांत होतं, पण त्या शांततेला अचानक एक विचित्र आवाज छेद देत होता. कुणालाही सुरुवातीला कळेना की हा आवाज नेमका कुठून येतोय. काहींनी दुर्लक्ष केलं तर काहींच्या मनात भीती घर करू लागली. जसा वेळ पुढे जात होता तसा तो आवाज अधिक स्पष्ट आणि तीव्र होत होता. आसपासच्या महिलांना हा आवाज ऐकू लागला आणि त्या एकमेकींकडे पाहू लागल्या. कुणालाच धाडस होत नव्हतं त्या दिशेने जाण्याचं. एकीने हळूच विचारलं, हा आवाज कुठून येतोय? दुसरीने थरथरत उत्तर दिलं, कदाचित नाल्याकडून. आणि हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. नाल्याचं नाव ऐकताच भीती आणखी वाढली. हळूहळू काही लोक धीर धरून त्या नाल्याच्या दिशेने जाऊ लागले. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या मनात प्रश्न आणि भीती दोन्ही वाढत होते. आवाज आता अगदी जवळून येत होता. नाल्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे गवताचा मोठा ढीग पडलेला होता, पण त्या ढिगातूनच तो आवाज येत होता. सगळे थांबले. एक क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली. कुणीही पुढे जायला तयार नव्हतं. कोणीतरी पाहा ना, असं एकीने म्हटलं, पण भीतीने सगळे एकमेकांकडेच पाहत राहिले. सर्वांना झकडून टाकलं होतं भीतीनं. शेवटी एका महिलेने धाडस केलं. ती हळूहळू पुढे सरकली. तिचे हात थरथरत होते. ती गवताच्या ढिगाजवळ पोहोचली. आवाज आता अगदी स्पष्ट ऐकू येत होता. तिने थोडं गवत बाजूला केलं आणि अचानक ती मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का स्पष्ट दिसत होता, पण ती काहीच बोलली नाही. बाकीचे लोक घाबरले. काय दिसलं असा प्रश्न सर्वांच्या ओठांवर होता, पण उत्तर मिळत नव्हतं. त्या क्षणाने वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. दुसऱ्या व्यक्तीनं धीर धरून पुन्हा गवताला हात लावला. हळूहळू गवत बाजूला केलं जाऊ लागलं आणि त्या आवाजानं रहस्य उलगडण्याच्या ते अगदी जवळ पोहोचले. जशी जशी गवताची थर हटवली जात होती, तसा तसा आवाज अजून स्पष्ट होत होता. आता तो आवाज ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता. काहीतरी गंभीर असल्याचं स्पष्ट होत होतं. लोकांच्या चेहऱ्यावर भीती, कुतूहल आणि धक्का सगळं एकत्र दिसत होतं. कुणी मोबाईल काढून व्हिडिओ करायला लागलं, तर कुणी मागे सरकत होतं. एक क्षण असा आला की सगळे पूर्ण शांत झाले. गवत जवळपास बाजूला झालं होतं. आता फक्त एक अंतिम थर उरला होता आणि त्याखाली काय आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. हळू उचला, कुणीतरी कुजबुजलं, हात पुढे गेले आणि शेवटी थरही हलवला गेला. आणि मग जे दिसलं ते पाहून सगळे काही क्षण स्तब्ध झाले. कुणाच्याही तोंडून शब्द निघेना. काहींनी डोळे झाकले, काही मागे सरकले. त्या क्षणी वेळ जणू थांबला होता. आवाज मात्र अजूनही सुरू होता आणि तो अधिक वेदनादायक वाटत होता. लोकांच्या मनात एकच प्रश्न, हे नेमकं काय आहे? हा आवाज कोणाचा आहे आणि हे इथे कसं आलं? काहींनी लगेच मदतीसाठी फोन काढले. वातावरण पूर्णपणे बदललं होतं. भीतीचं रूप आता धक्क्यात बदललं होतं. काही क्षणातच अधिक लोक तिथे जमले. प्रत्येकजण त्या दृश्याकडे पाहून हादरला होता. कुणालाच विश्वास बसत नव्हता की असं काही घडू शकतं. त्या गवताखाली जे होतं त्यातून येणारा आवाज आता प्रत्येकाच्या कानात घुमत होता. तो आवाज कुणालाही शांत बसू देत नव्हता. हळूहळू सत्य सगळ्यांच्या समोर येऊ लागलं आणि जे समोर आलं ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या नाल्यात गवताखाली एक नवजात बाळ जिवंत अवस्थेत आढळलं होतं. अवघ्या एका दिवसाचं ते बाळ थंडी, भीती आणि वेदनांमध्ये रडत होतं आणि त्या आवाजामुळेच त्याचा जीव वाचला.